हा नारळी भात बघा काय मऊसूद आणि रसरशीत तयार झाला आहे. तरीसुद्धा मस्त मोकळा सुटसुटीत झालेला आहे. असा हा मोकळा सुटसुटीत तरीही रसरशीत नारळी भात बनवायचा असेल तर इथं सांगितलेलं प्रमाण आणि पद्धत वापरली ना, म्हणजे हा कुकरमध्येच फक्त 5 मिनिटात तयार होतो. चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथं बाउलमध्ये मी एक वाटीभर बासमती तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही घरामध्ये कोणताही जो तांदूळ वापरत असाल तो इथं घेऊ शकताय. यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं. 2 ते 3 वेळा हलक्या हाताने तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे. नंतर यामध्ये भरपूर पाणी घालून अर्धा तास हे भिजत ठेवायचे. तर बरोबर अर्धा तास झालेला आहे. आता याच्यातील संपूर्ण पाणी उपसून काढायचे. आता भात फोडणी घालायसाठी इथं मी एका कुकरमध्ये 1 चमचाभर साजूक तूप घेतलेलं आहे. तूप गरम झालं की याच्यामध्ये 5 ते 6 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा आणि 2-3 हिरवे वेलदोडे असे फोडून घेतले आहेत, म्हणजे त्याचा फ्लेवर भातामध्ये छान उतरेल. त्याचबरोबर इथं मी 7-8 बदाम, 7-8 काजू आणि थोड्याशा मनुका घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा याच्यामध्ये घातल्या आणि हे सर्वसुद्धा चांगलं 1 मिनिटभरासाठी तुपावर चांगलं परतवून घ्यायचं. हे जिन्नस परतून झाले की आता याच्यामध्ये आपण भिजवून घेतलेला जो तांदूळ होता ना, त्याच्यातील पाणी काढून घालायचा आणि 1 मिनिटभर तुपावर परतून घ्यायचा. म्हणजे भात चांगला मोकळा सुटसुटीत व्हायला मदत होते. त्याच्यानंतर इथं आपण जेवढे तांदूळ घेतले तेवढाच आपल्याला नारळाचा चव घ्यायचा आहे आणि तो सुद्धा तुपावर अगदी मिनिटभरासाठी मस्त असा परतवून घ्यायचा. तांदूळ आणि नारळाचा चव चांगला परतवून झाला. आता याच्यामध्ये तांदळाच्या दुप्पट म्हणजे एका वाटीसाठी 2 वाटी पाणी गरम करून घातलं. चवीपुरतं मीठ घातलं आणि जेवढे तांदूळ घेतले ना, तेवढेच आपल्याला इथं गूळसुद्धा घ्यायचा आहे. गूळ घातला, सर्व चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. गूळ या पाण्यामध्ये चांगला वितळवून घ्यायचा. मस्त अशी पाण्याला उकळी आलेली आहे आणि पूर्णतः गूळ पाण्यामध्ये विरघळलेला आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकण बंद करून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर पूर्ण थंड झालेला आहे. खोलून बघूयात. वॉव! काय मस्त सुगंध येतोय म्हणून सांगू आणि पाहू शकताय काय मस्त भात मऊसूत शिजलेला आहे. तरीसुद्धा बघा अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे, रसरशीत झालेला आहे. चवसुद्धा मस्त होती. तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे कमेंट करून सांगायला मला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.